आज दिनांक 5 डिसेंबर 2024 आज महाराष्ट्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी हा पार पडणार आहे। तत्पूर्वी दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे श्री एकनाथ शिंदे हे आजारी असताना देखील त्यांनी 6 डिसेंबरच्या निमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे महानगरपालिका आणि राज्य शासन यांना काही निर्देश आणि आदेश दिलेले आहेत। 6 डिसेंबरच्या रोजी संपूर्ण देशभरातून आणि महाराष्ट्र राज्यातून भीम अनुयायी हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात। या निमित्तच महाराष्ट्र सरकारचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी काय काय आदेश दिलेले आहेत यावरती एक निरीक्षण। सगळ्यात अगोदर भीम अनुयायांची भरपूर साऱ्या दिवसापासून एक मागणी होती, ती मागणी म्हणजे 6 डिसेंबरच्या रोजी ड्राय डे असावा किंवा ड्राय डे घोषित करण्यात यावा। यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने 6 डिसेंबरच्या रोजी ड्राय डे घोषित केलेला आहे। दिनांक 5 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून 6 डिसेंबर संपूर्ण 24 तास म्हणजे साधारणपणे 5 डिसेंबरच्या सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 6 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही देशी दारूची दुकानं असतील, वाईन शॉप असतील, बार अँड रेस्टॉरंट असतील, या सगळ्या दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत। त्याचबरोबर भीम अनुयायांची आणखी एक सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती ती मागणी देखील यावेळी पूर्ण करण्यात आलेली आहे। ती म्हणजे सार्वजनिक सुट्टी। 6 डिसेंबरच्या रोजी महापरिनिर्वाण दिन असल्या कारणास्तव सरकारी कचेऱ्या या बंद राहणार आहेत। त्याचबरोबर सरकारी कर्मचारी यांना सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आता 6 डिसेंबरच्या रोजी संपूर्ण देशभरामधून जेवढे काही भीम अनुयायी येतात यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका कोणकोणत्या सुविधा येणार आहेत याकडे एक विश्लेषण। सगळ्यात अगोदर जेवढे काही भीम अनुयायी येणार आहेत हे रेल्वे स्टेशनला उतरतील। रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे। रेल्वे स्टेशन पासून दादर चैत्यभूमी या ठिकाणी येण्यासाठी स्थानिक पातळीवरील बीएसटीची बस सेवा ही सुरू करण्यात येणार आहे। साधारणपणे 10-10 मिनिटाला दादर स्टेशन ते दादर चैत्यभूमी या ठिकाणी भीम अनुयायांना घेऊन येण्यासाठी आणि परत रिटर्न जाण्यासाठी स्थानिक पातळीवरील बेस्टची सेवा ही त्या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे। रेल्वेकडून दिनांक 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रात्रीच्या वेळी देखील लोकल ही शेवटच्या फेरीच्या नंतर सुरू ठेवण्यात येणार आहे। दादर चैत्यभूमी या ठिकाणी आल्याच्या नंतर भीम अनुयायी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, त्याचप्रमाणे अल्प आहार, दुपारच्या जेवणाची आणि संध्याकाळच्या आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था ही महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। रात्रीच्या वेळी म्हणजे साधारणपणे 1 डिसेंबर पासून जे भीम अनुयायी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, हे भीम अनुयायी थंडीच्या दिवसामध्ये देखील शिवाजी पार्क या ठिकाणी रात्रीचे कुडकुडूमध्ये त्याच पद्धतीने झोपत असतात। याचसाठी यावर्षी महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या वतीने भीम अनुयायांसाठी पंडाल टाकण्यात आलेले आहेत। स्थानिक पातळीवरील तंबूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या तंबूमध्ये लाईटची व्यवस्था, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शिवाजी पार्क, दादर चैत्यभूमी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। पोलिसांच्या माध्यमातून शिवाजी पार्क आणि दादर परिसरामध्ये स्थानिक पातळीवरील नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष यांची उभारणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 6 डिसेंबरच्या रोजी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी हे दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात। या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून स्थानिक पातळीवरील जेवढा काही वाहतुकीचा मार्ग आहे याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये बदल करण्यात येणार आहे। याच्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दूत
यांच्या माध्यमातून साधारणपणे 3000 स्वयंसेवक हे दिनांक 4 डिसेंबर, 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर अशा सलग 3 दिवस 3000 स्वयंसेवक हे स्थानिक पातळीवरील कार्यरत राहणार आहेत. या समता सैनिक दलाच्या माध्यमातून भीम अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ते तटरक्षक किंवा कार्यदक्ष राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवाजी पार्क या ठिकाणी ग्रंथ विक्रीसाठी स्टॉलची उभारणी, त्याचप्रमाणे साहित्य विक्रीसाठी स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कलाच लागून अरबी समुद्र असल्या कारणामुळे याच अरबी समुद्रामध्ये तटरक्षक दलाच्या माध्यमातून देखील देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर्षी एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून दादर चैत्यभूमी या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 5 डिसेंबर 2024 रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्याच्या नंतर 6 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेजण दादर चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.